श्री स्वामी समर्थ। आज आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दल माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते। ज्येष्ठ महिन्यात ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे। अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते। दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते। त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे। त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते। अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल, त्यामुळे उपवास करणाऱ्या चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागते। तर आपण जाणून घेऊया अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कधी आहे, त्या दिवशी गणेश पूजनाची वेळ कोणती असणार आहे, चंद्राला अर्ध्याची वेळ आणि चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व काय। तर कुठेही न जाता व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर अंगारकी संकष्टी चतुर्थी कधी आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवार दिनांक 25 जून रोजी पहाटे 1:23 सुरू होणार आहे। ही तिथी 25 जून रोजी रात्री 11:10 संपेल। उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत हे 25 जून रोजी पाळण्यात येणार आहे। संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त बघणार आहोत। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पहाटे दुपारी 2:32 श्रवण नक्षत्र आहे। त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त 4:05 ते 4:45 असेल आणि अभिजित मुहूर्त सकाळी 11:56 ते दुपारी 12:52 आहे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सामान्य मुहूर्त सकाळी 8:54 तर 10:39 आहे। लाभ उन्नती मुहूर्त सकाळी 10:39 ते दुपारी 12:24 आहे आणि अमृत सर्वोत्तम मुहूर्त दुपारी 12:24 आहे। 25 जून रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत करणाऱ्यांनी रात्री 10:27 नंतर चंद्राला अर्घ्य द्यावे। अंगारकीच्या रात्री साधारण 10:30 नंतर चंद्रोदय होईल। चंद्र अर्ध्याशिवाय संकष्टी चतुर्थीचे व्रत पूर्ण होणार नाही, कारण चंद्रदेवाला श्री गणेशाचा आशीर्वाद मिळालेला आहे। त्यानंतर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रताचे महत्त्व बघू आपण। अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते। जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो, श्री गणेश त्यांचे संकट दूर करतात, त्यांच्या जीवनात मंगल गोष्टी आणतात आणि कार्यात यश मिळवून देतात। गणपतीला विघ्नहर्ता असे म्हटले जाते, त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाही असे मानले जातात। तर असं आहे हे अंगारकी संकष्टी चतुर्थीबद्दलची माहिती। तर सर्वांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं आणि त्या दिवशी आज मी काही उपाय सांगणार आहे, ते उपायसुद्धा करायचे आहेत। तर अंगारकी चतुर्थीला आपल्याला काही उपाय करायचे आहे। त्यातला पहिला उपाय गुढ अर्पण करणे। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची विधिवत पूजा करून नैवेद्य म्हणून मोदक आणि गुढ अर्पण करा। या उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळत असते। त्यानंतरचा उपाय मंत्र जप करा। तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडताना अमाप संपत्ती हवी असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती स्तोत्राचं पाठ करा। यासह ओम श्री ह्रीं श्री क्लीं विघ्नेश्वराय नमः या मंत्राचा 11 माळ जप करावं। याने आपले संकट दूर होत असतात। त्यानंतरचा उपाय शमीच्या रोपाची पूजा करणे। अंगारकी चतुर्थीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती प्रसन्न होतात। गणपतीच्या पूजेत शमीची पाने अर्पण करा, त्यामुळे दुःख आणि गरिबी दूर होत असतं। त्यानंतर आपल्याला जर समस्यापासून मुक्ती हवी असेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळवण्याची असेल तर या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गणपते नमः या मंत्राचा 17 वेळा जप करा। तुमच्या सर्व समस्या दूर होतील। त्यानंतरचा उपाय सिंदुराचा टिळक। श्री गणेशाला सिंदूर खूप आवडते,
त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपतीला सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःही सिंदुराचा टिळक लावावा. मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. गणपतीला सिंदूर प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद मिळत असतो. हा उपाय सुद्धा तुम्ही नक्की करा अंगारकी चतुर्थीच्या दिवशी. त्यानंतरचा उपाय लाल वस्त्र आणि चंदन. तुम्हाला जीवनात कोणतेही विशेष यश मिळवायचे असल्यास गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करा. जर तुम्हाला फक्त मनशांती आणि तुमच्या मुलाची प्रगती हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून पूजा करा. याने आपल्याला लाभ आणि फायदासुद्धा होत असतो. तर हा सुद्धा उपाय तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी नक्की करा. त्यानंतरचा उपाय पंचरत्न स्तोत्र. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करा. या उपायाने फायदा होत तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण होतं. त्यामुळे हा सुद्धा उपाय तुम्ही नक्की करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही उपाय आणि माहिती सांगितली आहे ती सर्व धार्मिक आधारावरती आहेत. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि जे काही उपाय सांगितलेले आहे ते उपाय तुम्ही नक्की करा. तर आजच्या व्हिडिओची समाप्ती आपण इथेच करूया. चला तर मग श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.